पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रदीप पाटील सर, एक्स फॅकल्टी ऑफ लातूर पॅटर्न. पालकांनो, जिथं कुठंच काही भेटत नाहीये ते आमच्या इथं भेटतं. फॉर एक्झाम्पल, आमच्याकडे मूल तुमचं आहे, गोल तुमचा आहे आणि ड्रीम तुमचा आहे, पण त्याला साध्य करणारा प्रयत्न, एफर्ट्स आमचा आहे आणि रिझल्ट दोघांचाही आहे. यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना हाऊ टू क्रिएट द प्रॉब्लेम हे स्किल शिकवत असल्यामुळं आमचा हा गोल अचीव्ह करण्याचा जो प्रयत्न आहे तो इझी झालेला आहे. आणि त्यामुळं आम्ही लिगली काय करतोय, बॉन्डिंग विथ कमिटमेंट देतोय. लिगल बॉन्डिंगच्या सहाय्यानं कमिटमेंट देतो विद्यार्थ्यांना आणि रिझल्ट देण्याची 100% गॅरंटी आम्ही बॉन्डवर लिहून देतो. एकमेव इन्स्टिट्यूट असा आहे इचलकरंजीमध्ये, ते फक्त बॉन्ड नुसार आम्ही कमिटमेंट देतोय. लिगल कमिटमेंट देणारा एकमेव इन्स्टिट्यूट म्हणजे प्रेरणा अकॅडमी. आणि आजकालची मुलं खूप म्हणजे ध्येय ठेवून अभ्यास करायला लागणारी पण आहेत. 100%. अगदी 8वी 9वीत असतानाच ठरवतात की मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, युपीएससी एमपीएससी करायचं आहे. पण त्याच्यामध्ये एक अडचण दिसते सर, म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर वाढलाय, मोबाईलचं प्रमाण वाढलेलं आहे. आता यासाठी काय, म्हणजे ह्या 2 वर्षात मोबाईल पासून लांब राहणं गरजेचं आहे की आजकाल म्हटलं जाते की त्याच्यावरून क्वेश्चन सॉल्व्ह करतात मुलं. मग टेक्नॉलॉजीचा कुठपर्यंत इम्पॅक्ट आता पडलेला आहे मुलांच्या? नाही, टेक्नॉलॉजी किंवा मोबाईल ही सांगू का तुम्हाला, दुधारी तलवार आहे. बरोबर. त्याचा वापर योग्य पद्धतीने केला तर ते वरदान आहे, नाही तर शाप आहे. आणि शाप नव्हे, ते तुम्हालाच संपवतोय पूर्णच. कारण स्क्रीन ऍडिक्ट हा एक वेगळा विषय चालू झालाय, खूप वाढलाय आणि खूप वाढलाय. स्क्रीन टाइम वाढलाय. त्यामुळे कसं होतं, मॅक्झिमम माझं मत आहे का मोबाईल तुम्हाला फक्त कसं असतं बघा, मी मगाशी 4 स्टेप सांगितल्या ना, की नॉलेज, अंडरस्टँडिंग. मी आज काहीतरी सांगायला लागलोय म्हणजे नॉलेज द्यायला लागलोय, तुम्ही ऐकायला लागलाय ते म्हणजे अंडरस्टँडिंग आहे. पण तुम्ही ते ऐकताय का प्रॉपर, किंवा त्याचा अर्थ लावताय का, ते तुम्हाला पूर्ण समजतंय का. तिसरी स्टेप आहे ते ऍप्लिकेशन. म्हणजे तुम्ही ते नॉलेज घेतलाय, ते तुम्हाला समजा लागलंय, पण पूर्ण समजलेलं नाहीये. पण ज्यावेळी तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन चालू करताय त्यावेळी ते समजायला चालू होतं, अरे हे असंही वापरू शकतोय, हा फॉर्म्युला मी असाही मोल्ड करू शकतोय. आणि चौथं येतं स्किल. स्किल म्हणजे काय, तर त्याच्यात तुम्ही काय करताय, स्वतःच काहीतरी इनबिल्ड करताय. हा फॉर्म्युला मी शॉर्टकट असा वापरू की 1.5-2 पानाचं गणित आहे, 2 स्टेपमध्ये मी सोडवतो. मग हे जे स्किल आहे, इथपर्यंत विद्यार्थी मोबाईलच्या थ्रू जाऊ शकत नाही. मोबाईल हा तुम्हाला पहिल्या 2 स्टेप देईल, नॉलेज देईल, तुम्ही ते अंडरस्टँडिंग करणार आहे. पण जोपर्यंत तुम्ही स्वतः एमसीक्यू सोडवत नाही तोपर्यंत तुमचं ऍप्लिकेशन होत नाही. बघताना सगळं सोपं वाटतं, बघताना सोपं वाटतं, आणि तुम्ही त्याच्यावरती स्वतःचा विचार ठेवत नाही, तो वेगवेगळ्या ठिकाणी वापरायला शिकत नाही, तो पण तुमचं स्किल वाढत नाही. त्यामुळे कसं आहे, नॉलेज आणि अंडरस्टँडिंग लिमिटेड 2 स्टेपमध्ये तुम्ही ह्या एक्झाम क्रॅक करू शकत नाही. कारण ह्या एक्झाम मध्ये कसं आहे, तर ऍप्लिकेशन आणि स्किल बेस्ड क्वेश्चन्सची पर्सेंटेज जास्त आहे. जर आज तुम्ही जेईचा पेपर काढला तर मॅथ्सचं, फिजिक्स किंवा केमिस्ट्री 25 क्वेश्चन्स आहेत. 25 क्वेश्चन्स मध्ये जवळपास 1 नाही तर 2 क्वेश्चन नॉलेज आणि अंडरस्टँडिंग बेस्ड असतात. 22-23 क्वेश्चन हे ऍप्लिकेशन आणि स्किल ओरिएंटेड असतात. म्हणजे तिथं अपेक्षित काय आहे, पेपरचा पॅटर्न किंवा जे स्ट्रक्चर दिलेलं आहे, किंवा मेडिकल तुम्ही जर काढला तर मेडिकलचंही अशाच पद्धतीनं आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं काय, 180 असतात का? हा, नीटचे 180 येतात. 180 मग कसं होतं की याच्यामध्ये ऍप्लिकेटिव्ह क्वेश्चन जास्त आहेत, तर तुम्हाला त्या पद्धतीनं तुमचा अभ्यासाची पद्धत ठेवायला पाहिजे. त्यामुळे स्क्रीन टाइम, मोबाईल ठीक आहे, त्याला एक थोडं पर्सेंटेज मी देईन, एक 10%, पण 90% मात्र न वापरलेलं आपल्यासारख्या संस्थेत मुलं असतील शिकायला, 100% इथं तुम्ही एवढा वेळ घेता की फोन 1-2 वर्ष आयुष्यातनं बाजूला ठेवला तर कदाचित आयुष्य खूप वेगळं असू. मी म्हणतो त्याच्यापेक्षा तुम्ही मित्र ग्रुप करा आणि एखादा टॉपिक सिलेक्ट करा, त्याच्यावरती डिस्कशन्स करा. बरोबर, काहीतरी म्हणजे बाहेर येईल, बाहेर येतं. बरोबर, तुमच्या शिक्षकांच्यावर डिस्कशन करा, तिथं डाऊट्स विचारा. ह्यातून विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणात इम्प्रूव्हमेंट होते. आणि सगळ्यात महत्वाचं काय,
ते सांगितलं जातं त्यावेळी ते प्रॉपर आपल्याला लक्षात पण राहतंय. बरोबर. स्क्रीनवरचं लक्षात राहत नाही. नाही, आणि काय होतं, पालकांनी पण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण 10वीला चांगले मार्क्स पडले तर शकत. विद्यार्थी मागतो मोबाईलच, आणि मोबाईलवर नेमकं काय बघायला येतो हे कोणीच सांगू शकत नाही. कोणी सांगू शकत नाही. त्यामुळं मोबाईलचा वापर जर ह्या 2 वर्षात कमी केला तर कदाचित नक्कीच मुलांना फार मोठा फायदा होईल. आणि कसं आहे, याच्यात पालकांचा रोल फार मोठा आहे मोबाईलच्या बाबतीत. बरोबर. मी म्हणेन कसं आहे, इन्स्टिट्यूट किंवा शिक्षक, शेवटी आम्ही इथूनही सांगू शकतोय मोबाईल घेऊ नका, वापरू नका, पण देणारे कोण आहेत? होय, घरचेच की. घरी गेल्यानंतर तो काय करतो हा, याच्यावर त्यामुळं आपला संस्काराचा तरी पालकांनी काय- याच्यावरती कुठेतरी थोडस विद्यार्थ्यांशी व्यवस्थित समजावून सांगून बरं. तो म्हणजे कसा आहे, त्याचा इम्पॅक्ट कुठं निगेटिव्ह न होता बरोबर. त्या विद्यार्थ्याचं मोबाईल पॉझिटिव्हली घेऊन तो स्क्रीन पुढे टाइम गेला पाहिजे. कमी करणं बरं. आणि पूर्णपणे बाबा अभ्यास हम्म. नसेल, थोडस कंटाळा आलाय तर त्याला खेळायला पाठवा, हम्म. फिरायला पाठवा, त्याची बरोबर. फिजिकल चांगलं करा, त्याला योगासनं द्या. किती मोठी ह्या गोष्ट आहे. पद्धतीनं जर थोडंसं वेगळ्या ट्रेंडवर त्यांना नेलं तर निश्चितपणे विद्यार्थ्यांच्यात एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात दिसेल. कारण माझं मत कसं आहे, घरी मोबाईल द्यायच्या पाठीमागचं कारण म्हणजे हा आत्ता आलोय शाळेतून, हम्म. आत्ता कॉलेजमधून आलोय, आत्ता ट्युशन मधून आलोय आणि कंटाळा आलाय मला म्हणून मोबाईल. मग मोबाईल न घेता तू सायकलिंग कर, बरोबर. खेळ. खेळायला जा, वॉकिंग करून ये. मोठा असेल, खेळायला लाज वाटत असेल, काही वेळेला आता बरोबर. मोठी मुलं आहेत, आपल्यासारखं असतात पूर्वीचे थोडं. दिवस राहिलेले नाही आहेत. बरोबर. त्यामुळे मुलांना ग्राउंडवर म्हणजे वेगळं वाटतं जरा. हो. मग त्याच्याऐवजी तुम्ही वॉकिंग करून या, सायकलिंग करा, पण फिजिकली ऍक्टिव्हिटी ठेवा, त्यातून एक फ्रेशनेस येतो. बरोबर. मोबाईल हा तुमच्या ब्रेनवर परत प्रेशरच आणतो. हो. आणि किती वेळ आपण वापरतोय हे आपल्या हातात हा, राहत नाही. राहत नाही. त्यामुळं माझं मत आहे, आणि ह्या गोष्टी मला वाटतं अवेअर्ड आहेत, म्हणजे बऱ्याच पालकांना हे माहित आहेत, पण ऍप्लिकेशन मध्ये आणत नाही, कमी पडतं. कंट्रोल कमी बरोबर. राहतं. याचा परिणाम कोरोना काळात वाढला असं वाटतं. 100% आणि कोरोनाच्या पूर्वीचे विद्यार्थी आणि आताचे विद्यार्थी यात खूप फरक जाणवायला फार लागला. मोठा फरक आहे. तो फरक मोबाईलचाच आहे, बरं. वेगळा काही नाही आहे. कारण कसं, ती एक काळ असा होता किंवा परिस्थितीच अशी होती की त्यावेळी ऑनलाईन लेक्चर्स पण चालू पर्यायच होते, नव्हता. पर्याय नव्हता. बरं. त्यामुळे ऑनलाईन लेक्चर्स सगळ्यांचे चालू होते, त्यामुळे मुलांना देखील मोबाईल वापरणं गरजेचं होतं हो. आणि शिक्षकांनी देखील ऑनलाईन लेक्चर्स घेतले. मग तो एक काळ होता, ती एक आलेली एक संकटाची वेळ होती, पण त्या संकट काळात सुद्धा आपण आपलं शिक्षण चालू ठेवण्यासाठी निवडलेला एक मार्ग होता. बरं. पण तो त्या कालावधीत होता, आता नाही आहे ना. आता गरज नाही. त्यामुळं आता आपण त्यातून बाहेर पडणं किंवा ते थोडंसं कमी करणं, ह्या गोष्टीकडे विचार व्हायला पाहिजे, ह्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. आम्ही तर इथं अगदी म्हणजे पालक मिटिंगमध्ये वगैरे आम्ही पूर्ण 100% मोबाईल घेऊ नका, देऊ नका, ह्या पद्धतीचं आवाहन आम्ही करत असतो पालकांना. पण थोड्याफार प्रमाणात ते पाळलं जातं. अभ्यासासाठी जर थोडंफार असेल कमी होतं थोडाफार आणि- वेळ तर योग्य आहे, पण आज डिस्ट्रॅक्ट होण्याची कारणं जास्त आहेत. जास्त मोबाईलमुळे. आहेत. रेडीमेड आन्सर्स मिळायला लागले तर विद्यार्थी डेव्हलप होत नाही, मेहनतच होणार मेहनत ना होत त्याची. नाही. बौद्धिक जे Copy त्याला pasting चालतं हा फक्त. कॉपी पेस्टिंग होतं फक्त, आणि त्याच्यातून काय Output फक्त नसतं. आउटपुट नाही त्याला. बरोबर की नाही. पालकांनी ऍडमिशन घेताना कोणकोणत्या गोष्टींचा मूलभूत विचार करायला पाहिजे, यात ही गोष्ट नक्कीच आली पाहिजे. आणि दुसरं, आपल्या इकडे ऍडमिशन का घ्यावं पालकांनी? हे कसं आहे, आता कॉम्पिटिशन आहे, पालकांनी पाहताना एक रिझल्ट बरोबर. सगळ्यात महत्वाचं आहे. बरं. कारण आज कसं होतंय, रिझल्ट च्या बरोबर मग आणखीन परत तिथे असणारे शिक्षक आहेत किंवा कुणाच्या अंडर ते चालू आहे, बरोबर. ती व्यक्ती, तिथले पॅटर्न्स कसे राबवले जातात, बरोबर. स्टडी मटेरियल कोणत्या लेवलला यूज केलं जातं, त्या पद्धतीनं सगळे पूर्ण शिक्षक स्टाफ त्या लेवलचा, त्या पद्धतीचा आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी रिझल्टवर कळतात. हो. आणि दुसरं महत्वाचं काय आहे, रिझल्ट रेशो हा फार महत्वाचा आहे. रिझल्ट रेशो जर आज गेल्या वर्षात आमच्या इथं बघितले तर जवळपास आमचे टोटल 64 विद्यार्थी होते इंजिनिअरिंगला बसलेले पहिल्या बॅचचे. बरं. 64 मधले 42 विद्यार्थी अबाऊ 90% राहिले, ती मोठी गोष्ट आहे सर. आणि हा रिझल्ट रेशो हाय. हा आय थिंक 64 मधनं 10 सांगणं हो, आणि हो. 64 मधनं 40 सांगणं, खूप मोठा. हा फार मोठा फरक आहे. आणि हे कसं आहे, हे करताना आम्ही आज का बोलतो त्याच्यावरती, कारण आम्ही ते 64 मधनं 40 आणण्यासाठीचे जे कष्ट आहेत, प्रयत्न आहेत, ते आम्ही केलेत. बरोबर.
ते अप्लाय केलंय. त्याच्यासाठी आम्ही अगदी क्षणानिक्षण वापरलाय, विद्यार्थ्यांना तयार केलंय, विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही इम्प्रूव्ह करून घेतल्यात आणि तो प्रत्येक विद्यार्थ्यावर हे फोकस करून केलं आणि त्यामुळं पर्सेंटेज वाढले. आज देखील आज इचलकरंजीतली 100% 12वीचा बोर्डाचा निकाल किंवा 100% क्वालिफाय असणारे त्या अकॅडमीमध्ये आमचं नाव घेतलं जातंय. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही सकाळी मला मेडिकल सांगाल तसं सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत स्वतः तुम्ही इथं असता. नाही करतात मुलं आणि आनंदाने करतात. म्हणजे आम्ही काय प्रेशर देऊन करतोय किंवा काही नाही आहे. गोडी निर्माण मुलं केलेली. गोडी निर्माण करावी लागते, ती होते. त्या विद्यार्थ्याचं जर अंडरस्टँडिंग वाढायला लागलं तर होत जातं. बरोबर. आणि शिक्षकांनी कशा पद्धतीने बघितलं पाहिजे, तुमच्या अपेक्षा काय आहेत शिक्षकांच्याकडून? नाही कसं आहे सर, आज शिक्षकांचं तर मी काय म्हणेन, पाठीमागं आम्ही आता एक 25 वर्ष यात काम करतोय. बरोबर. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या जर बघितलं तर पूर्वीपेक्षा आज शिक्षकांची स्थिती फार चांगली आहे. हो. कारण पूर्वी आम्ही ज्यावेळी म्हणजे सुरुवात केली होती त्यावेळेचा आज असणारा ह्यातला आर्थिक स्रोत आणि आज शिक्षकांना दिलं जाणारं पेमेंट खूप मोठा फरक खूप खूप मोठा फरक आहे. इकडे वळणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. पण मग कसं होतं, मी बघताना ह्याच्याकडे सेवा म्हणून बघतोय आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना देखील सांगत असताना सेवाच म्हणून सांगतोय. तुम्ही मेडिकल डॉक्टर होणार आहेस ना, तू मेडिकलची सेवा दे चांगली, तुझी ओपीडी चांगली चालेल. 100%. तू समोर येणाऱ्या माणसाचं दुखणं तुला जर समजलं, तुझं अंतःकरण त्याच्याशी जोडलं गेलं आणि तुला ते समजलं, तू त्याला चांगली ट्रीटमेंट देशील 100%. आणि ऑटोमॅटिकली तू एक चांगला डॉक्टर होशील. आणि तीच आम्ही कन्सेप्ट इथं वापरतोय. आम्हाला विद्यार्थ्यांच्या मध्ये असणारे पोटेन्शियल दिसतं. विद्यार्थ्यांना काही वेळेला काही येत नाही तर ते भाव आम्हाला दिसतात, आम्ही ते कॅप्चर करतो आणि त्याच्यावरती काम करतो, त्याला त्याच्यावरती गाईड करतो, त्याला त्या ह्याच्यातनं आम्ही बाहेर काढून विद्यार्थ्याला पिकअप देतो. आजचा शिक्षकांना पेमेंट मिळतंय, पण त्याच्याबरोबर ही दुसरी जी बाजू आहे की विद्यार्थ्यांना समजून घ्यायला पाहिजे, त्याच्यासाठी झटायला पाहिजे, तीच महत्वाची. आणि त्याला मग आम्ही मुळची आमची भाकरी म्हणतोय, कारण तो देव आहे आमच्यासाठी. त्यामुळे त्याला घडवण्यात तुम्ही जास्त योगदान द्यायला पाहिजे, तुमचं अजूनही भरभराट होईल. हो. म्हणजे तुम्ही शिक्षणाकडे बिझनेसकडे म्हणून न बघता सेवा म्हणूनच बघता. 100% बघायला तरच रिझल्ट येतात. त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने आणि शिक्षकांना देखील म्हणजे अपेक्षा माझी तीच आहे की पैसे सगळेजण मिळवत असतात, पण त्याच्याबरोबर दुसरी जी बाजू आहे आपली, आपलं जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती महत्वाची आहे. 100%. आणि ती जर पूर्ण केली तर ऑटोमॅटिकली तुमच्या पण गरजा पूर्ण होतात. आणि आता शासनाची पण काही धोरणं बदललेली आहेत शिक्षणाबाबतीतली, त्याबद्दल कसं तुम्ही विचार करता? नाही, ह्याच्यात खूप सारे चेंजेस आता या वर्षीपासून सुरू होत आहेत शैक्षणिक पद्धतींमध्ये. शैक्षणिक पद्धतीमध्ये बरेच बदल अजूनही घडतील पुढं, कारण आता थोडस आपण म्हणू की तंत्रज्ञानाचा जमाना आहे. कॉम्प्युटर्स, AI तंत्रज्ञान. आता चालू वर्षी 11वीचे ऍडमिशन्स ऑनलाईन झाले किंवा मेडिकल इंजिनिअरिंगचे ऑलरेडी ऍडमिशन्स ऑनलाईन बऱ्याच दिवसापासून चालू आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी होत राहणार आहेत आणि ह्या चॅलेंजेबल आहेत, 100% चॅलेंजेबल आहेत, पण ते ऍक्सेप्ट पण करणं गरजेचं आहे. आणि ऍक्सेप्ट करून आपण आपलं त्यात स्किल, आपला अनुभव आणि त्यातनं जे चांगलं आहे, त्यातनं जे आपल्याला घडवायचं आहे, त्याच्यासाठी त्या तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीनं वापर केला पाहिजे. तंत्रज्ञान मस्ट आहे, आवश्यक आहे, कारण त्याच्यामुळे तुमची अॅक्युरेसी रेट वाढतो. लक्षात घ्या, तुमचा वेळ वाचतो. तंत्रज्ञान हे तुमचा वेळ वाचवण्यासाठी आहे, तुमची अॅक्युरेसी वाढवण्यासाठी आहे. त्यामुळे निश्चितपणे त्याचा वापर हा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जेवढा व्यवस्थित चांगल्या प्रकारे करून घेता येईल सावधरित्या, तेवढा करून घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी मग अपडेटेड नॉलेज पण पाहिजे. नुसतंच ते घेतो म्हणून चालणार नाही, तर त्या पद्धतीने त्यातले काही नवीन ऍप्लिकेशन्स कसे आहेत, कसे वापरायचे आहेत, ह्या मुलांना आपण कसं सांगू शकतो, ह्या पद्धतीने आम्ही देखील अपडेटेड आज राहतो. त्या पद्धतीने करावं लागतं. बरोबर. पण निश्चितपणे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. बरोबर. आता तुम्ही एवढं सगळं सांगितलं, एवढं सगळं करून पण विद्यार्थ्यांच्या मध्ये धावत्या या ह्याच्यात सुरक्षित आहेत का मुलं? नाही, सुरक्षितता कसा आहे, हा एक विचार करण्याचा भाग आहे आपला, तुमच्या आमच्या. पण आज मला सांगा, आपल्या इथून किंवा बरेच आहेत, आज मुलं बाहेरच्या विदेशात शिकायला चाललेत. वेगवेगळ्या कित्येक मुलं आहेत.
मग त्यामुळं काय होतं की थोडस विद्यार्थी अँबिशियस आहे. आज बरीच मुलं आपल्या इकडची मध्य प्रदेशमध्ये किंवा इंडियातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या सिटीमध्ये शिकायला चाललेत, हो. चांगल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये चाललेत. बरोबर. त्यामुळे निश्चितपणे फक्त कसं आहे, पालकांचा एक रोल असा आहे की थोडंसं विद्यार्थ्यांच्यावरती इनडायरेक्टली थोडं लक्ष ठेवणं, बरोबर. त्यांच्यावरती जबाबदारीची जाणीव करून देणं आणि बरोबर. निश्चितपणे ते चांगल्या प्रकारे त्यात हे करू शकतात. बरोबर. शिक्षणाबरोबर संस्कारांची तुम्ही पेरणी कशी करता तुमच्या संस्थेमध्ये? कारण खूप गरजेचं आहे आजकाल. मी सर सांगू का, संस्कार हा जो भाग आहे हा माझं मत आहे की त्याची पेरणी ही करावी लागत नाही. बरोबर. तुमचं मोठ्यांचं आचरण जर संस्कारित असेल तर बारक्यांचं आचरण आपोआपच संस्कारित होत जातं. म्हणजे घरच्यांची जबाबदारी मोठी बनते. सगळ्यांचीच हो. सगळ्यांचीच, तुमची बरोबर. आमची देखील, 100%. तुमची आणि आमची देखील. आपण शिक्षक आहे, आपण त्यांच्यासमोर जाताना जर संस्कारित व्यक्तीप्रमाणे आपलं बोलणं, आचरण असेल. चालणं हा. किंवा वागणं असेल तर विद्यार्थ्यांच्यावरती 100% त्याचा फार इफेक्ट चांगला होतो. तो कुणाच तरी कॉपी करतोय, बरोबर. मग तुमचं आमचं कॉपी करेल त्या दिवशी तो संस्कारितच होतो आणि निशम का नाही होणार. आणि ह्या वयाचीच मुलं रोल हा. मॉडेल शोधत असतात. शोधत असतात. त्यामुळे महत्वाचं काय आहे, आपण संस्कारित असलो हा. की पुढची पिढी ऑटोमॅटिकली संस्कारित होतेच. तो अवलोकन करतोय. तो सर आजचा विद्यार्थ्याला तुम्ही कमी समजू नका. 100%. तो आपल्यापेक्षा तुमच्या दोन पाऊल फक्त पुढे. शिकत नाही आहे, तो हा. तुम्हाला ऑब्झर्व देखील करायला लागलाय. हो, हो. हा काय कसं बोलतोय, बरोबर. हा इतरांशी कसं बोलतोय आणि तेच ते फॉलो करतात. आणि 100% तो ओळखतोय. हो. ओळखतोय. बरोबर. लक्षात आलं का? बघा, आज जर माझा मुलगा माझ्याकडे बघत असेल तर मी माझ्या आई वडिलांच्या बरोबर कसं बोलतोय हा माझा मुलगा बघायला लागलाय ना, बरोबर की 100% की बरोबर. ह्यांनी यांच्या वडिलांच्या बरोबर कसे बोलालेत, उद्या आई तो बरोबर तसाच कसं बोलणार. बोलायला लागलेत. मग तो माझ्याशी तसंच बोलणार आहे. हो, हो. मी माझ्या वडिलांच्या आणि आईंशी जसं बोलेन, जसं त्यांच्याशी माझं बिहेवियर असेल, माझा मुलगा तसंच माझ्याशी बिहेवियर करणार आहे. तुम्ही असंच वागा. आता हा. तर सरस पोरं म्हणतात. हा. त्यामुळं हा. आपण जर व्यवस्थित संस्कारित असलो 100% विद्यार्थी वेगळं काही संस्कारित, करायची वेगळं गरज करायची लागत गरज नाही. नाही आहे. हे महत्वाचं आहे. पण जर आपल्यामध्येच काही उणीवा असतील हा. तर आपण थोडस सांभाळून मुलांना वागडवलं पाहिजे. मी हेच सांगतोय. बरोबर. फक्त मी इनडायरेक्टली सांगितलं, बरोबर. पण हेच माझं सांगणं आहे की आपल्याकडे बघून ती मुलं मोठी व्हायला लागलेत. कसं वागायचं आपण ठरवा. हा. त्यामुळं जर एखाद्या चुका होत असतील मुलांच्याकडनं, हा, 100%. पण त्याला समजावून सांगणं. पण संस्कार हे तोंडी सांगायचे नसतात. संस्कार आचरणातून हे दिसतात. उतरतात. बरोबर. एकमेकांच्या पिढीतून दुसऱ्या पिढीत संस्कार उतरत असतात बरोबर. आणि हे ऑब्झर्वेशन मध्ये उतरतात, बरोबर. निरीक्षणानं उतरतात. आणि निरीक्षणानं ज्यावेळी एखादी व्यक्ती घेते त्यावेळी ती कायमस्वरूपी घेते, हो, हो. इनबिल्ट कायम होते. इनबिल्ट होते. त्याला ग्रूमिंग म्हणलं जातं. बरोबर. किती छान तुम्ही अतिशय सुंदरपणाने हे सांगितलेलं आहे. म्हणजे आज शिक्षणाची संस्काराची जी गरज म्हणतो आपण ती घरात लहानपणापासून, तो 2-2.5 वर्षाचा मुलगा जो असतो तेव्हापासून तो घेत असतो. माझी आई असं बोलते, वडील हा. असं बोलतात, आजी आजोबा असं असतात आणि तेच कुठेतरी मोठा होत असताना त्याच्या वागण्यातून दिसायला लागतं. बरोबर. शिक्षण संस्थांनी 10वी-11वीची मुलं म्हणजे थोडेसे विध्वंसक वयाचे विद्यार्थी नाही, असतात. नाही, म्हणजे असं- खूप विचारांचा त्यांच्या हा. मनावर हार्मोनल चेंजेस असतात. ह्या गोष्टींचा खूप सारा परिणाम होत असतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये काय काय सिस्टीम्स उभ्या केलेल्या आहेत? म्हणजे एकंदरीत तुमच्या दिवसभराचं रुटीन कसं आहे? नाही, दिवस आता अकॅडमिक पॅटर्न असल्यामुळं आमचे जे डेली शेड्यूल आहे ते बरोबर. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायो बरोबर. यांचे आमचे लेक्चर्स डेली जेईचे आणि नीटचे घडतात. याच्या व्यतिरिक्त मग टेस्ट सिरीज, डाऊट सेक्शन बरोबर. हे काही भाग असतात. आणि त्याच्यानंतर थोडंसं बाकीचं जे तुम्ही बोलला ह्या गोष्टी ज्या आहेत याच्यासाठी थोडंसं काउन्सिलिंग, Counseling तसं पण कोण होतं आम्हाला आपलं. वाटलं बरोबर. बाबा एखादा विद्यार्थी, कॉमन काउन्सिलिंग वेगळं राहतं. बरं. पण जर समजा एखादा विद्यार्थी थोडंसं वाटलं की जर थोडं वात्रट वागतोय किंवा Odd थोडस behavior आम्ही दिसतंय. त्यांना बाजूला घेऊन मग इंडिव्हिज्युअली आमच्या लेवलवरती बऱ्यापैकी आम्ही Personal सांगत counseling असतो. केली जाते. त्याच्यानंतर मग तसंही वाटलं तर त्याच्या पेरेंट्सना देखील आम्ही बोलवून घेतो बरं. की सर हे असं असं आहे, त्यांच्या समोर देखील हे
सांगितलं जातं. सांगितलं जातं. आणि मॅक्झिमम वेळेला मुलं म्हणजे मी तरी बघितलं की ऐकतात जर व्यवस्थितपणे. कारण का माझे पहिले प्रश्न असतात, तू असं करायलायस हे जर तुझ्या बाबांना किंवा आईला समजलं तर कसं वाटेल, तर बरोबर. पडदिशी डोळ्यात पाणी येतं. म्हणजे मुलं एवढी सेन्सिटिव्ह पण आहेत, आहेत खूप त्यामुळे sensitive आहेत. त्यांना त्यांचं स्वतःचं कॅरेक्टर, त्यांचं स्टेटस फार आवडतं आज हो. अलीकडच्या मुलांना. आणि त्यामुळे त्यांना त्याच्या चुकीची असं काय झालं तर जाणीव झाली तर ते सॉरी म्हणायला पण मागं पुढे बघत बदल पण नाहीत करून आणि घेतात. बदल करून घेतात. आणि तो पॉझिटिव्ह बदल होतो. हो. आणि त्याच्यानंतर मग कसं आहे, एज्युकेशन लेवलवरती जे काही थोडे मागं पुढे ब्लॉक असतात आम्ही तेहीच मुलांना व्यवस्थितपणे हे करायला लावतो. आणि त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना मोल्ड करून चांगल्या प्रकारे जेवढं रिझल्ट येईल. कारण कसं असतं, काही वेळेला काही असमाधानी घटक पण असतात. हो असं 100% असं आहे. पण ते मग त्यांना त्यांची जाणीव करून द्यावी लागते की बाबा तू 10वीत असताना एवढा स्कोर होता, आज तुझा एवढा वाढलाय, बरोबर. नाही सर अजून पाहिजेत, ठीक आहे, पण त्याच्यासाठीची तयारी जी आहे ती तुझ्या लेवलवरती केली तर ते घडणार आहे, नाहीतर होणार नाही. त्यामुळे त्या स्टेप बाय स्टेप ते जातात, मुलं चांगल्या प्रकारे घडतात. आणि कसं होतं, 11वी 12वीतनं गेलेली किंवा इंजिनिअरिंगला पुढे गेलेली मुलं त्यातले काही आम्ही विद्यार्थ्यांना इथं बोलवतो जुन्या, त्या विद्यार्थ्यांना देखील यांना गाईड करायला लावतो. जेणेकरून म्हणजे कसं आहे, ग्रूमिंग हा पार्ट आहे, तो सिनियर विद्यार्थी आहे, तो जुन्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतो. त्याच्याबरोबर मग आम्ही पण सोबत असतो. त्यामुळे विद्यार्थी 100% ते चांगल्या प्रकारे घडतात. अजून तुम्ही आजच्या विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता? नाही, आज कसं आहे सर, कॉम्पिटिशन बरंचसं वाढत आहे. बरोबर. त्यामुळं ह्या कॉम्पिटिशनचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांनी निश्चितपणे थोडंसं फोकस्ड पाहिजे. त्यांचे गोल किंवा बऱ्याच वेळेला आपली क्षमता काय आहे ह्याची जाणीव, किंवा काही वेळेला ती जाणीव होत नाही, किंवा काही वेळेला आपण विद्यार्थी देखील आश्चर्यचकित होतो. मग ते पोटेन्शियल ओळखणारा व्यक्ती तुमच्या सोबत पाहिजे. बरोबर. आता असे काही विद्यार्थी आहेत, आता मी मगाशी उदाहरण सांगितलं की 64% मार्क पडलेला विद्यार्थी 12वीत 91% 92%ला जातोय. तर जर 64% विद्यार्थ्याला मी आल्या म्हणलं असतं की तू तुझं पोटेन्शियल ओळख, तर तो म्हटला असता 64-70. बरोबर. पण 64-90 हे पोटेन्शियल ओळखण्याचं त्याची ती वेळ नव्हती. बरोबर. पण नंतर स्टेप बाय स्टेप त्याचं त्याला लक्षात आलं की हे अशा पद्धतीने, तो 90 पर्यंत पोहोचला, लक्षात आलं का बघा. त्यामुळं मी काय म्हणतो, तुम्ही फोकस्ड राहा, कन्सिस्टन्सी तुमच्या सातत्यपूर्ण पाहिजे, स्वतःला चांगल्या जीवनशैलीत मोल्ड करा. 100%. योग्य आहार, बऱ्याच वेळेला बाहेरचं खाणं होतं, सकाळी मेडिटेशन्स पाहिजेत, व्यायाम किंवा योगासनं पाहिजेत, एका चांगल्या जीवनशैलीमध्ये आणा. निश्चितपणे तुमच्या शैक्षणिकच नव्हे तर पूर्ण दिवसभराचं लाईफ एक एन्जॉयमेंटची लाईफ होईल तुमची. म्हणजे चांगलं एज्युकेशनही होईल, चांगलं लाईफ देखील तुम्ही जगाल. त्यामुळे जीवनशैली म्हणजे जे आपण थोडक्यात सवयी किंवा वळण म्हणतो ते चांगल्या लेवलला आणा. एक सकाळी बाबा काय होतं, बऱ्याच वेळेला कसं आहे, एक्झाम उद्या आहे, आदल्या दिवशी रात्रभर जागायचा आणि अभ्यास करायचा, दुसऱ्या दिवशी त्याचा ताण आलेला असतो, झोप आलेली नसते. हे तुम्ही तुमचं काय करता, मग ते इनडायरेक्टली रात्रभर जागल्यानंतर ती बॉडी दुसऱ्या दिवशी कशी रिॲक्ट करणार, त्याचं जे शरीर आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणावं तसा रिस्पॉन्स करणार नाही, त्याला झोप येणार आहे, आळस येणार आहे, कंटाळवाणं वाटणार आहे, ह्याच्यातून रिझल्ट येणार नाही. कन्सिस्टन्सी पाहिजे. जर तुम्हाला खरोखरच बाबा डेली, आणि तो स्टेप बाय स्टेप तुम्ही स्टॅमिना तुमचा वाढवत गेला तर तुम्ही एका चांगल्या लेवलचा विद्यार्थी म्हणून किंवा चांगल्या लेवलला स्वतःला पोचवू शकता. म्हणजे हे आणि आहेत बरेचसे सर, आज बघितलं ना विद्यार्थ्यांना जर त्याची म्हणजे ओळख, किंवा असे काही विद्यार्थी बघितलेत मी, अगदी एकदम छानसं त्यांचं जीवन चालू असतं. सकाळी मेडिटेशन चालू आहेत, अभ्यास वेळच्या वेळी आहे, व्यवस्थित आहे, आणि इथं आम्ही करवून घेतो. मी देखील इथं जवळपास आमच्याकडे स्टडीज आहे ना, 4 तास स्टडी आहे, इथं करवून घेतो मी त्यांच्याकडून, थांबून. डाऊट आहेत आमच्याकडे या, आम्ही इथं आहे, दिवसभर कुठलंही शिकवलंय, पाठीमागचं काय शिकवलंय विचारायचं आहे, ये इथं. बरोबर. परत घेतो, टॉपिक टू टॉपिक काही विद्यार्थ्यांना मी परत शिकवलाय, इंडिव्हिज्युअल पर्सनल नाही, त्याच्याशिवाय 11वी 12वी मध्ये रिझल्ट नाही. विद्यार्थ्यांचं प्रॉपर सायंटिफिकली अनालिसिस करावं लागतंय,
प्रत्येक कन्सेप्ट वरती एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये किती कन्सेप्ट आहेत, कसं त्याच्यावरती क्वेश्चन विचारतात, कसे त्याच्यातले कॉम्प्लेक्स क्वेश्चन्स आहेत, बरोबर. कॉम्पोजिट क्वेश्चन विचारले जातात. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या जेईई आणि नीटला आवश्यक आहेत. मग ते कसं असतं, हे जे बारकावे आहेत मायक्रो लेवलला जायला पाहिजे, त्या गोष्टी इनिशियल स्टेजला पेरेंट्सना किंवा त्या मुलग्याला माहीत नसतात बरोबर. आणि ते ह्या गरजेचे आहेत. त्याच्याशिवाय तुम्ही 11-12 मध्ये एक मोठा सक्सेस मिळवण्याचा जो आपला प्रयत्न आहे, तो प्रयत्न जर पूर्णपणे यशस्वी करायचा असेल तर त्याच्यासाठी हे करणं गरजेचं आहे. आणि अकॅडमीच्या माध्यमातून हे आम्ही कसं आहे, आता आम्ही ते करत आलोय, त्याच्यात परत दरवर्षी आम्ही काही नवीन नवीन सुधारणा असतात त्याच्यात केलेल्या असतात. थोडंसं त्याचा कॉम्प्युटरचा वापर आता आम्ही करायला लागलोय, जेणेकरून ते काम आणखीन अॅक्युरेट होईल. त्याच्यानंतर मग बाकीचे बरेच आहेत, मेसेजिंग देणं, पालकांना मेसेज व्यवस्थित पाठवणं किंवा विद्यार्थ्यांना इथं काउन्सिलिंग करणं, असे स्टेप बाय स्टेप आम्ही करतोय. त्याचं इम्पॅक्ट जो आहे तो आमच्या रिझल्टवरती दिसायला लागला, कारण आमचे दिवस रिझल्ट वाढत चालले, विद्यार्थी संख्या वाढायला लागली. पण आम्ही एक मर्यादित विद्यार्थी संख्या ठेवूनच हे काम करणार आहे, हेही तितकंच महत्वाचं आहे. आपण जसं म्हटलात की एनडीए मध्ये फक्त इचलकरंजीमध्ये आपल्याच संस्थेतून विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत, तशा मुलांसाठी तुम्ही काय सांगू शकाल? नाही, कसं होतं सर, एनडीए म्हणजे असं होतं की मी सुद्धा एनडीएला इच्छुक होतो, त्यामुळे माझं स्वतःचं अट्रॅक्शन एनडीए बद्दल फार आहे. फार म्हणजे मी त्यावेळी इथं तेवढी उपलब्धता नव्हती, पण प्रयत्न आम्ही केला होता. पण ज्यावेळी काही विद्यार्थी माझ्या 11वी-12वीच्या सान्निध्यातले एनडीएचे आले, मग तिथून आमचा हा एनडीएचा प्रवास ऍक्च्युअली चालू झाला. म्हणजे ह्या प्रवासाला देखील विद्यार्थ्यांच्या पासूनच सुरुवात झाली. ठीक आहे, आपण करूया. मग त्याच्यातून थोडंसं पेपरचे पॅटर्न्स कसे असतात, मग पूर्वी याचे थोडे व्हॅरी राहायचे पॅटर्न. म्हणजे कधी पेपरला गेल्यानंतरच कळायचं की पेपर किती मार्काचा आहे. म्हणजे कधी 700 मार्काचा पेपर आहे, कधी 450 मार्काचाच पेपर आहे, फक्त 360 मार्काचाच पेपर आहे. आता तो त्यांनी बदललाय. गेली 5 वर्ष झालं एकच पॅटर्न ठेवला, 900 मार्क. 900 मार्काचा पेपर तुम्हाला 2 सेक्शन मध्ये सोडवायचा आहे 3 तासामध्ये. हे हेवी आहे सर फार. बरोबर. आणि याच्यासाठी कसं आहे, जो सिलेबस आहे तो सगळा त्यांनी एनसीईआरटीचा ठेवलेला आहे. मॅक्झिमम याच्यामध्ये जे मिलिटरी स्कूलचे, नॅशनल लेवलचे मिलिटरी स्कूलमधनं शिकलेले विद्यार्थी आहेत, हे बऱ्यापैकी सिलेक्ट होतात. त्याचं कारण काय, तर त्यांचं प्रिपरेशनच त्या मुलांचं 8वी-9वी पासून चालू होतं. आपल्या इकडचा विद्यार्थी हा 11वीत आल्यानंतर किंवा काही वेळेला 12वीत ज्यावेळी एनडीएचे फॉर्म ओपन होतात त्यावेळी त्याला कळते की 12वीला एनडीए आहे. आम्ही 11वीत असताना ओपनली आम्ही त्या विद्यार्थ्यांचं, किंवा 10वीत आता आपल्याकडे अवेअरनेस फार वाढायला लागला, त्यामुळे आम्ही 10वीतून असणाऱ्या विद्यार्थ्यांना, ठीक आहे, मग एनडीए म्हणजे काही जणांना फिजिकल वाटतं. लक्षात घ्या, आज खूप मोठा गैरसमज आहे. फिजिकल ठीक आहे, पार्ट आहे तो त्याचा, पण ऍक्च्युअल एनडीए मध्ये तुम्ही ऑफिसर लेवलला चाललाय तर तुमच्याकडे टॅलेंट, लिडरशिप असे काही गुण आहेत हे बघितले जाणार आहेत. आणि त्याची तयारी करणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तो एसएसबीचा राऊंड आहे, याच्यात पूर्ण लिडरशिप शोधली जाते. आणि त्यामुळं कसं होतं, विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत आणि ह्या फक्त ते फिजिकल म्हणतात. फिजिकल हा एक पार्ट आहे त्याचा 30%, पण 70% आहे ते तुम्ही लक्षात घ्या. ऑफिसर लेवल म्हणजे तुम्ही कोणाचं तरी लीडर व्हायला लागलाय, म्हणजे लीडरचे गुण तुमच्यात पाहिजेत, ते टॅलेंट तुमच्यात पाहिजे. त्यामुळे तिथं टॅलेंटला जास्त इम्पॉर्टन्स आहे, टॅलेंटला. कारण याच्यातून एअरफोर्सला, नेव्हीला आणि आर्मीला तुम्ही अधिकारी म्हणून जाणार आहात, एअरफोर्सला फायटर जेट पायलट म्हणून जाणार आहात. तर जबरदस्त टॅलेंटेड विद्यार्थी त्यांना अपेक्षित आहेत. आणि जर तुम्ही बघितला पाठीमागच्या 4-5 तर आपल्या इकडच्या एनडीएच्या शीट्स वाढायला लागले. दरवर्षी आपल्या इकडे 500-700च्या आता त्या 900 पर्यंत गेलेत शीट्स. म्हणजे ती भरती करून घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ते वाढवायला लागलेत. त्यामुळे फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे अलीकडच्या विद्यार्थ्यांना, आणि ते करू शकतात, काही अडचण नाही आहे. एकदम म्हणजे एकदम इझिली करू शकतो आपण. एनडीएचा पॅटर्न काय आहे तो चांगल्या प्रकारे समजून घेतला, परीक्षेचा पॅटर्न, आणि त्याप्रमाणे तुम्ही जर सिलेबसवरती व्यवस्थित गाईडलाईन ठेवून, गायडन्स घेऊन जर तयारी केली तर 100% एनडीए क्रॅक करायला काही हरकत नाही. आणि तो येत्या 2-4 वर्षात तुम्हाला आणखीन एनडीएच्या आपल्या प्रेरणा अकॅडमीतून विद्यार्थी तुम्हाला दिसतील. कारण तशात आता मी त्यासाठीच तुम्हाला विचारलं की आता खेडोपाड्यात नाही किंवा प्रत्येक ठिकाणी एनडीए
जायचं आहे, मिलिटरीत जायचं आहे, आर्मीत जायचं हा. आहे, वेगवेगळ्या भरतीचा विचार करत असतात, त्यांना बरोबर तिथं आहे. जायचं आहे. पण मेन ध्येय त्यांना म्हणजे कशा पद्धतीने तिथे गेलं पाहिजे किंवा ऑफिसर लेवलला कसं गेलं कसं गेलं पाहिजे पाहिजे याची माहिती अवेअरनेस कमी आहे कमी अजून. आहे. आणि आपल्यासारख्या संस्था जर जिथं क्वालिफाय करून दाखवलेले आहेत, यांनी जर थोडंसं मार्गदर्शन केलं आणि अशी एक स्पेशल बॅच बनवली नाही. तर नक्कीच आपल्या इथले भरपूर विद्यार्थी, कारण तुमच्यासारखं मार्गदर्शन तर जवळपास एनडीएचं इचलकरंजीत अजून कुठंच नाहीये क्वालिफिकेशनला. तर माझं तेच म्हणणं आहे की एक स्पेशल बॅच आपण करावी. नाही. पालकांना, विद्यार्थ्यांना माझा आग्रह असेल की एनडीए साठी जे कोणी इच्छुक असतील त्यांनी नक्की प्रेरणा अकॅडमीमध्ये, आता जे 10वीत आहेत त्यांनी एकदा भेट द्या. सरांचं बहुमूल्य मार्गदर्शन तुम्हाला तिथं मिळेल आणि 100% यश मिळवून देणारे आहेत, सांगणारे नाही. आजपर्यंत त्यांचे 5 निकाल एनडीएचे लागलेले आहेत. त्यामुळे मी सरांना पण विनंती करेन की एनडीए साठी काही स्पेशल करता आलं तर तुम्ही नक्की नाही, सहकार्य निश्चित सर, निश्चित तुमच्या म्हणजे करा. सूचनेचा जरासं मी पॉझिटिव्हली विचार करेन. हो हो, कारण खूप मुलांचं भलं होईल. स्वप्न खूप जणांचं आहे पण मार्गदर्शन खूप कमी आहे. कमी आहे. जर तुम्ही तुमचं मार्गदर्शन त्यांना मिळालं तर त्यांची लाईफ सेट होऊ शकते. हो हो, 100%. आता सांगता करायच्या वेळी फक्त एवढं विचारेन की आमचा जो उपक्रम आहे, ज्या उपक्रमामध्ये आम्ही वेगवेगळ्या शिक्षण संस्थांची भेट घेतोय, त्यांचे पॉडकास्ट करतोय, आमचा त्यामागचा उद्देश असा आहे की सर्व विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा, पालकांना एक प्लॅटफॉर्म मिळावा, जिथं त्यांना डिसिजन घेणं बरं पडेल बरं पडेल. की एखाद्या संस्थेमध्ये काय त्यांचा इतिहास आहे, त्यांचे रिझल्ट काय आहेत, कशा पद्धतीनं त्यांचं वर्किंग आहे आणि त्यानुसार त्यांना 10वी नंतर थोडंसं कॉन्फिडन्सली ऍडमिशन घेता येईल. कारण हा भविष्याचा प्रश्न आहे. प्रश्न. असं नाही की उठलंय आणि कुठेतरी ऍडमिशन घेतलंय आणि झालं. मी नेहमी म्हणत असतो की 11वी 12वी हे 2 वर्ष असेल, इथं माणूस, विद्यार्थी घडतो किंवा बिघडतो. हे 2 वर्ष कॉलेज लाईफ म्हणून दंगामस्ती करून घालवायचे की नॉलेज लाईफ म्हणून हे 2 वर्ष वापरायचे आणि उरलेलं पूर्ण आयुष्य कॉलेज लाईफ सारखं एन्जॉय करता यावं, म्हणजे मनासारखं आयुष्य जगता यावं. त्यासाठी हा आमचा उपक्रम आहे. याबद्दल आपण काय सांगा? नाही सर, एकदम छान उपक्रम आहे. आता तुम्ही समोर आहे म्हणून छान मी म्हणत नाही आहे. तर रियालिटी कशी आहे, मगाशी जो तुम्ही प्रश्न विचारला की तंत्रज्ञान बदलायला लागलंय. बरोबर. पण तंत्रज्ञान बदलायला लागलंय तसं आज त्याच तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर करायला लागलाय. बरोबर. आणि आज लाखो विद्यार्थ्यांच्या पर्यंत बऱ्याच चांगल्या चांगल्या आमच्यासारख्या शिक्षकांना तिथं तुम्ही समोर आणणार आहात, उजेडात आणणार आहात म्हणूया आपण. आणि त्याच्यामुळं त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांनाही होणार आहे, आम्हालाही होणार आहे. आणि त्याचं एक स्तोत्र ते तुमच्या याच्यातून चाललेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही त्या तंत्रज्ञानाचा वापर हा विद्यार्थ्यांचा, चांगला विद्यार्थी घडवण्यासाठीच करायला लागलाय. बरोबर. त्यामुळं 100% मी तुमचा जो हा उपक्रम आहे हा अभिनंदनीय आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, युनिक आहे. असा बरोबर. इचलकरंजी परिसरात किंवा मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा कुणी हा उपक्रम असा राबवलेला नाही आहे. त्यामुळे निश्चित हा ग्रामीण विद्यार्थी किंवा शहरी विद्यार्थी आहेत पण त्यांच्याकडे जरासं पुरेसं नॉलेज नाही आहे, बरोबर, अशा सर्व विद्यार्थ्यांना 100% न्याय देणारा किंवा त्यांना मार्ग दाखवणारा आणि एक मैलाचा दगड त्यांच्यासाठी ठरेल अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे. त्यामुळे निश्चित मी तुमचं अभिनंदन पण करतो आणि या कामाचं कौतुक देखील करतो. आणि मी म्हणजे 2 शब्द मनापासून आभार सर तुमचं. आज तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात, विद्यार्थ्यांसाठी दिलात. ह्याचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना होईल ही गॅरंटी मी मनाशी ठरवतो आणि आज आपली रजा घेतो. तर हे होते आपले US तांबे सर, प्रेरणा अकॅडमी. त्यांनी गेल्या तासाभरात अतिशय मार्मिक शब्दांमध्ये अगदी प्रत्येक विषयाचं सखोल माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. असे शिक्षण संस्थापक जर असतील ज्यांनी प्रत्येक मुलाकडे आपला विद्यार्थी, आपला मुलगा म्हणून जर लक्ष दिलं तर रिझल्ट 100% येण्याची हमी देणारे शिक्षक हे आपल्याला आज भेटलेले आहेत. सरांचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण त्यांनी जसं आम्हाला म्हटलं की मैलाचा दगड त्यांनी करतायत. इचलकरंजीमध्ये एनडीए सारखा विषय, जेई, नीट या विषयांवर अगदी 20 वर्ष झालं ते काम करत आहेत आणि त्यांनी एक मैलाचा दगड ऑलरेडी स्थापन केलेला आहे. तर त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आपण आभार मानूया की त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात. थँक्यू सर, थँक्यू सो मच. Hi, I'm Akshara. I'm from Prerna Academy. I must say, I'm very fortunate enough to be in Prerna Academy because Prerna Academy provides proper coaching for NEET, JEE, and CET.
For talk about teachers, their exceptional and phenomenal teaching in their area. I'm JE student, I can say physics, maths, and chemistry carries the equal weightage in papers. Tough subject like physics made easy by respected sir. Academy has proper planning of test series and syllabus ending, doubt solving section, and individual intention towards every student because each student can solve the problems properly. Thank you and welcome in Prerna Academy.